स्टुडंट्स, मी मनाली भावसार. आज आपल्याला 10 मॅथ्स 2 यातील फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी यातला पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवायचा आहे. बघूया. 1.1 सोडवण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे 4 फॉर्म्युले आधी आपण रिवाइज करूया. फर्स्ट फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो A1/A2 तो त्यांच्या बेस इंटू हाईटच्या रेशो बरोबर असतो. बघा, फर्स्ट ट्रायंगलचा बेस B1, फर्स्ट ट्रायंगलची हाईट H1, सेकंड ट्रायंगलचा बेस B2 आणि हाईट H2. दुसरा आपण फॉर्म्युला बघूया. जर दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा बेसच्या प्रमाणात असतो, म्हणजे A1/A2 = B1/B2. तिसरा फॉर्म्युला, जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या प्रमाणात असतो, A1/A2 = H1/H2. आणि लास्ट फॉर्म्युला, जर दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल आणि बेस पण सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा 1 असतो, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम असतो, A1 = A2. हे 4 फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत 1.1 मधले. एक्झाम्पल फर्स्ट बघा, खूप इझी आहे. कसं आहे? बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. आता काय काय दिलंय बघूया. पहिल्या ट्रायंगलचा बेस दिलाय, हाईट दिली. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस दिलाय, हाईट दिली. यामुळे आपल्याला इथं फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. लिहिला आपण, दोन्ही किमती टाकल्या, त्याला सिम्प्लिफाय केलं आणि आन्सर आलं 3/4. इतकं सिंपल आणि इझी एक्झाम्पल फर्स्ट होतं. एक्झाम्पल सेकंड बघूया. एक्झाम्पल सेकंड साठी ही आकृती दिलेली आहे. यात दिलंय, इन द ऍडजॉइंट फिगर BC परपेंडिक्युलर टू AB. ते बघा दिसतंय, BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे. तसंच AD परपेंडिक्युलर टू AB. AD AB ला परपेंडिक्युलर दिलेला आहे. BC 4 दिला आहे, AD 8 दिला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB काढायचा आहे. आता दोन ट्रायंगलचं निरीक्षण केलं आपण, ABC आणि ABD. तर दोन्ही ट्रायंगलचा हा बेस आहे, हा सेम आहे AB. फक्त हाईट वेगळी आहे. पहिल्या ट्रायंगलची BC आणि दुसऱ्या ट्रायंगलची AD आहे. मग आपण आत्ताच बघितला फॉर्म्युला, जर दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रमाणात असतो. इथं आपण बघितलंय त्यांच्या एरियाचा रेशो येईल हाईटच्या प्रमाणात BC/AD. तो 4/8 म्हणजे 1/2 आला. हे सुद्धा इतकं सोपं एक्झाम्पल होतं. थर्ड एक्झाम्पल बघूया. इन द ऍडजॉइंट फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. बघा दिली आहे, PS RQ ला परपेंडिक्युलर दिलेली, इथं 90 डिग्रीचा अँगल होतोय. तसंच इथं दिलंय QT. बघा, ही QT परपेंडिक्युलर टू PR, या PR ला परपेंडिक्युलर आहे. आणि RQ ची किंमत दिली आहे 6, PS ची 6, PR ची 12 आणि आपल्याला QT फाइंड करायचा आहे. आता हे दोन, ह्या ट्रायंगल मध्ये हा ट्रायंगल दिसतोय PQR. हा PQR. ह्या ट्रायंगल मध्ये एका असा विचार केला आपण की हा PR बेस आहे तर QT हाईट येईल. बघा, हा ट्रायंगल PQR मध्ये जर आपण PR बेस घेतला तर QT हाईट येईल. मग इथं दिसतंय आपल्याला ट्रायंगल PQR चा बेस हा PR असेल तर QT हाईट असेल. पण आपल्याला दुसरा पण विचार करता येईल. PQR हा जर ऑब्ट्यूज ट्रायंगल घेतला आपण तर हा RQ बेस घेतला तर ही PS हाईट येईल. बघा, हा PQR ट्रायंगलचा जर आपण RQ बेस घेतला तर ही हाईट त्याच्या बाहेर इथंही येणार आहे. म्हणून जर PQR ट्रायंगलचा RQ बेस घेतला तर त्याची हाईट PS येते. आता दोन्ही पहिल्याप्रमाणे PQR चा बेस PR घेतला तर हाईट QT येते. तसंच PQR चा आपण RQ किंवा हा बेस घेतला तर PS हाईट येते. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आपण हाईट आणि बेस काढलेले आहे. हा ट्रायंगल PQRच आहे, हा ट्रायंगल PQRच आहे.
मग त्यांचा भागाकार 1 येईल आणि याप्रमाणे किमती येतील. मग याचा अर्थ हा इकडे गुणला गेला, पी आर इंटू क्यू टी इक्वल टू आर क्यू इंटू आर एस सॉरी पी एस. मग किमती टाकल्या आणि आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू मिळाली 3 युनिट्स. इतकं सिंपल तिसरं सुद्धा उदाहरण आहे. फॉर्म्युले येत असतील तर आपण हे करू शकतो इझिली. आता एक्झाम्पल 4 बघूया. फिगर जरी कठीण वाटत असली तरी खूप इझी एक्झाम्पल आहे. इन द ॲडजॉइंट फिगर AP परपेंडिक्युलर टू BC दिसतंय आपल्याला, AP परपेंडिक्युलर टू BC आणि AD पॅरलल टू BC, AD पॅरलल टू BC दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. आता आपण याच्यासाठी काय केलं तर एक कन्स्ट्रक्शन केलं. इथं एक DQ काढला आणि DQ परपेंडिक्युलर टू BC काढला. इथं 90 डिग्रीचा अँगल होतो आहे. आता दिलेलं आहे आपल्याला AD पॅरलल टू BC. AD पॅरलल टू BC असेल तर ही परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स सेमच असणार आहे. सो AP इक्वल टू DQ आपण लिहू शकतो. आता ABC ह्या ट्रायंगल आणि BCD ह्या ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. हा ABC आहे आणि हा BCD आहे. आता दोन्ही ट्रायंगलची बघा ABC आणि BCD दोन्ही ट्रायंगलचा बेस कसा आहे BC आहे, तो सेम आहे. म्हणजे त्याचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रमाणात येणार आहे, इक्वल बेस असल्यामुळे. म्हणून हाईट आली AP आणि DQ, AP आणि DQ. पण आत्ताच आपण आधी प्रूव्ह केलंय AP आणि DQ कसे आहेत, सेम आहेत. म्हणजेच AP DQ च्या जागी आपण APच लिहिला. AP अपॉन AP 1 आला. म्हणजे ABC ट्रायंगल आणि BCD ट्रायंगलचा एरियाचा रेशो 1 आला. म्हणजे हा रेशो इथं 1 आला. जरी फिगर कॉम्प्लिकेटेड वाटत असली तरी एक्झाम्पल खूप इझी आहे. तसंच एक्झाम्पल 5 आहे, ते पण खूप इझी आहे. बघा 4 रेशोज काढायचे आहेत आपल्याला. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ याच्यावरून, या फिगर वरून काढायचा आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. बघा PQB आणि PBC दोन्ही दिसतायत तुम्हाला. PQB आणि PBC या दोन्हींची हाईट सेम आहे. PQ फक्त बेस वेगवेगळे आहेत. म्हणून हाईट सेम असल्यामुळे तो बेसच्या प्रमाणातील PQB चा बेस आला BQ आणि PBC चा बेस आला BC. म्हणून पहिल्याचा बेस भागिले दुसऱ्याचा बेस, कारण ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट. आता दुसरं बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन ABC. बघा PBC ह्या ट्रायंगलचा बेस आहे BC आणि हाईट आहे PQ. आता ABC बघू. ABC बेस आहे BC, हाईट आहे AD. दोघांचा बेस काय आहे BC. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलचा बेस कसा आहे, सेम. फक्त म्हणून त्याचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रमाणात येईल, ती येईल PQ अपॉन AD. PQ अपॉन AD, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. तिसरा रेशो बघू. ABC आणि ADC चा एरियाचा रेशो काढायचा आहे. आता ABC मध्ये BC बेस आणि AD हाईट, आणि ADC मध्ये DC हा आपल्याला बेस दिसतोय आणि AD हाईट. दोघांची हाईट AD आहे. ABC ची पण हाईट AD आहे आणि ADC ची पण हाईट AD आहे. म्हणजे तिची हाईट सेम आहे. म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो बेसच्या प्रमाणात येईल. म्हणजे BC भागिले DC हा बेसच्या प्रमाणात, कारण ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. आता लास्ट बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन PQC. ADC आणि PQC. ADC मध्ये बेस DC आणि हाईट AD. PQC मध्ये बेस QC आणि हाईट PQ. दोघांची हाईट पण सेम नाही आणि बेस पण सेम नाही. म्हणून ADC चा बेस आहे DC आणि हाईट AD. PQC चा बेस आहे QC आणि हाईट PQ.
म्हणून यांचा एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईटच्या रेशो प्रमाणात असणार आहे. या प्रकारे आपण 1.1 मधले सगळे 5 एक्झाम्पल सोडवले आहेत.